पक्षाकडे आपल्याला काही बरंच काल जी लाल कॅबिनेटची मीटिंग झाली त्यामध्ये लाडकी बहिणीची जी जाहिरात होती त्यामध्ये थोडीशी खडाजंगी पाहायला मिळाली. त्याच्यावर एसओपी करावी असं देवेंद्र फडणवीसांचं मत. श्रेयवादाची लढाई दोन गटात या आहे. श्रेयवादाच्या लढाईमध्ये बरंच जे सांगितलं जात आहे यावरून की ती योजना जी खरोखर महाराष्ट्रातल्या भगिनींसाठी आहे हा सरकारच्या माध्यमातून कुठंतरी निवडणुकींवर डोळा ठेवून केलेला आहे. हे येणाऱ्या निवडणुकीच्या काळातच आम्ही त्याच्यावर कुठची टीका किंवा कुठचंही भाष्य आम्ही करत नाही. काल राहुल गांधी या ठिकाणी आले होते महाराष्ट्रामध्ये. उद्धवजी मात्र तिकडे गेले नव्हते. कुठेतरी त्यांना डावलण्याचा प्रयत्न झाला असं अजिबात नाही. तो कार्यक्रम फार चांगल्या रीतीने काँग्रेसचे नेते इतर महाविकास आघाडीचे वगैरे त्यांना ज्या उद्धवजींना वगैरे उद्धवजी गेले नाहीत वगैरे हे सगळं खोटं आहे. त्याच्यामधनं कुठेतरी क्षुल्लक किंवा केविलवाणं राजकारण करण्याचा कोण प्रयत्न केलेला असू शकतो. रामदास कदम वारंवार जे आहे ते ठाकरे गटावरती टीका करतात. ते असं म्हणतायत ज्यावेळेस गुवाहाटीला आमदार गेले होते तेव्हा मला उद्धव साहेबांना फोन केला होता आणि 2 तासात सर्व आमदार मी परत आणतो, फक्त काँग्रेसची साथ सोडा असं त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं. आता बरेच जण बरंच काही बोलतील, मला अर्थ नाही आहे. आणि आम्ही विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्राला चांगले दिवस कसे येतील महाराष्ट्र जी वाट बघतो, महाराष्ट्राची लोकं आतुरतेनं बघतायत की बाबा लॉ अँड ऑर्डर, सिक्युरिटी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, आज या सगळ्या गोष्टींवर लोक कुठं समाधानी आहेत. आज कर्मचाऱ्यांचे प्रश्नसुद्धा कुठेतरी 3 योजना निवृत्ती धारकांसाठी देत आहेत, पेन्शन म्हणून तुम्ही हे करताय. काय त्या बाबतीमध्ये लोकांचं म्हणणं आहे? लोकांचं म्हणणं खरोखर ऐकलं घेतलं जात आहे का? बऱ्याचशा गोष्टींवर लोक समाधानी काल आहेत. गौतम अदानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. धारावी पुनर्विकासाचं काम त्यांच्याकडे आहे. बोललं जाईल किंवा एक प्रेशर बिल्डअप केलं जाईल सरकारच्याकडून. सरकार काय करतं याच्यापेक्षा धारावीचा पुनर्विकास प्रकल्प हा धारावीकरांसाठी आहे, तर तो धारावीमधल्या सर्व लोकांना इन सिटू प्रकल्प म्हणून जाहीर झालेला आहे जो. आणि इन सिटूचा अर्थ असतो ज्या प्रकल्पामध्ये लोक जिथे आहेत तिथेच लोकांना पुनर्विकासामध्ये तिथे घर, त्यांची व्यवसायाची जागा संपूर्ण ते तिथेच बसलं जातं ते नगर. त्यामुळे तशा प्रकारचा विकास हा धारावीकरांना हवा आहे. तो जोपर्यंत त्या ग्रुपमधनं DRPPL येत नाही तोपर्यंत तिथे काही होऊ शकत नाही. धारावीकर सगळे एकत्र. वारंवार विरोध करून देखील सुरुवातीला 20 जागा ज्या आहेत. अजित पवार म्हणतात मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा निवडणुकीनंतर होणार आहे आणि त्याचप्रमाणे महायुतीचेच मुख्यमंत्री असणार आहे असं स्वप्न रंगवली जातात. त्यांच्याकडनं महायुतीकडनं ज्या काही गोष्टी त्यांना वाटत आहेत ते त्यांच्या अंतर्गत गोष्टींमध्ये ते बोलत असतील, पण बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा आणि जनतेचा विचार करता जनतेच्या मनात अदानी प्रकल्पासाठी जे धारावीच्या पहिल्या 20 जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला होता, परंतु आणखी काही 2 ते 3 जागा हस्तांतरित करण्याचा प्रयत्न अदानी समूहाकडून केला जातो. 20 जागालाच आपला विरोध होता. आणखी जागा काही हस्तांतरित करण्यात येत आहे, म्हणजे कुर्ला डेअरी असेल, मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड असेल. या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही आमचा विरोध दर्शवलेला आहे. विरोध फक्त विरोध म्हणून नव्हे तर लोक या बाबतीमध्ये असंख्य लोक ही खरोखर असुरक्षितता लोकांमध्ये पसरलेली आहे. काय चाललंय नुसतं बुलडोझिंग म्हणतात त्या गोष्टीला, अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये सरकार अशा प्रकारचा प्रयत्न करते. बुलडोझर या शब्दावर वेगळ्या गोष्टी नाही करत आहे, पण या प्रत्येक बाबीमध्ये सरकार बुलडोझिंग करण्याचा प्रयत्न करत आहे का हा प्रश्न लोकांना. 52% विदेशी गुंतवणूक 52% आली आहे असं